जय शिवराय मित्रांनो, तो स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप छान प्रकारे एक विषय घेऊन आलोय आपल्यासाठी आणि आपल्यासाठी खूप फायदेशीर विषय आहे हा। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि जे कोण आपले रिक्षा ड्रायव्हर असतील, कॅब ड्रायव्हर असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा आहे। तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। तर मित्रांनो, व्हिडिओचा मुद्दा असा आहे की सध्या मार्केटमध्ये आपण बघत असू, जे रिक्षा ड्रायव्हर असतील, कॅब ड्रायव्हर असतील, त्यांना सोशल मीडियावर असं म्हणजे गाईड करण्यात येते की तुम्ही हा ऑटो क्लिकर वापरा, तो ऑटो क्लिकर वापरा। तर मित्रांनो, अशा खूप घटना घडल्या की ऑटो क्लिकरच्या नादामध्ये खूप जणांचे अकाउंट खाली झालेले आहेत, खूप जणांना आर्थिक भूदंड बसलेला आहे। तर मित्रांनो, ऑटो क्लिकर न वापरता बुकिंग कसं ऍक्सेप्ट करायच्या, तर याची तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो। तर जे कोणी सोशल मीडियावरती सांगत असतील की असा ऑटो क्लिकर वापरा, तसा ऑटो क्लिकर वापरा, हे नवीन व्हर्जनचं ॲप आलेलं आहे हे वापरा तुम्ही, तर ओलाचं हे ॲप नवीन आलेलं आहे हे वापरा तुम्ही। तर मित्रांनो, त्याच्या मागचा कुणीतरी अभ्यास केलाय का की त्याच्यापासून धोका तर नाही ना आपल्याला? तर मित्रांनो, काही थर्ड पार्टी ॲप असतात आणि ते आपण इन्स्टॉल करतो आणि आपल्या मोबाईलमध्ये त्यांना परमिशन देतो। तर हे करत असताना आपण त्याचं ते ॲप खरोखर आपल्याला फायदेशीर आहे का, त्याच्यापासून आपल्याला काही धोका तर नाही ना, हे कोण सांगत नाही। फक्त सांगतात हे इन्स्टॉल करा, तुम्ही अशा बुकिंग मिळवा, तशा बुकिंग मिळवा। तर मित्रांनो, असं तुम्ही करू नका। तर ॲप न वापरता पण आपण चांगल्या प्रकारे धंदा करू शकतो। तर अशा आपल्याकडे ट्रिक आलेले आहेत, ते आपण ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती की हे आता नवीन ॲप आलेलं आहे, हे तुम्ही इन्स्टॉल करा, ह्याच्यातून खूप बुकिंग ॲक्सेप्ट होतात। तर असं नवीन ओलाचं हे आलेलं आहे, हे तुम्ही इन्स्टॉल करा, ह्याच्यातून पण खूप बुकिंग इन्स्टॉल होतात असे सांगणारे असतात। पण उद्या जर आपलं बँक अकाउंट खाली झालं तर ते बँकेतले पैसे जे आपले गेलेले असतात ते कसं रिकव्ह करायचं त्याच्याबद्दल कोण सांगणार नाही मित्रांनो। तर असं कोणाचंही ऐकून कुठलंही काही करू नका। आपल्याला नॅचरल पद्धतीने धंदा करायचा असतो। रिक्षा धंदा आपण नॅचरल पद्धतीने कसा करू शकतो याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण अशी ॲप्स डाउनलोड करतो, इन्स्टॉल करतो आणि मोबाईलमधून त्यांना परमिशन देतो आणि त्याच्यानंतर ते ॲप आपल्या मोबाईलमधील सर्व डाटा कॅच करतात, आपला पासवर्ड हे ते सर्व त्यांना मिळून जातं आणि अशा याच्यातून आपला फ्रॉड होऊ शकतो आपल्यासोबत। मित्रांनो, अशी ॲप वापरायची काहीच गरज नाही आहे। रिक्षा धंदा आहे ना, तुम्हाला ज्या ओलानी ॲपनी जो ॲप्स दिलेले आहेत तर त्या ॲप्समधूनच आपण चांगल्या प्रकारे धंदा करू शकतो, कोणताही ऑटो क्लिकर न वापरता। ऑटो क्लिकरने काय होतं मित्रांनो, जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला भेटणारच असतं आणि ऑटो क्लिकरने उद्या जर आपल्यासोबत एखादा फ्रॉड झाला तर आपण कुणाशी त्याची कंप्लेंट पण घेणार नाही, कोणाने काहीच घेणार नाही। कारण ह्या थर्ड पार्टी कंपन्या ज्या असतात ना ॲपवाले, ते तुमचं काही तुम्हाला पत्ताच लागून देणार आहेत, कुठून पैसे काढले आणि कसं काय केले सगळं। जेव्हा अकाउंट खाली होईल ना तेव्हा तुम्हाला समजेल, कारण आपण एक एक रुपया जमा केलेला असतो। तर असं आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये फोन पे असतं, गुगल पे असतं, बँकेची डिटेल सर्व असते, आपण पासवर्ड टाकलेले असतात। तर असा जर एखादा आपल्या बरोबर जर फ्रॉड झाला तर केवढ्यावर पडलं आपल्याला हे। तर ॲपच्या नादामध्ये आपण खूप मोठं आर्थिक नुकसान करून बसू। तर मित्रांनो, असं काहीच करायचं नाही। तुम्हाला ट्रिक सांगतो सोप्या सोप्या आणि त्या ट्रिक वापरून तुम्ही 100% धंदा करणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो। आता आपण सध्या ओला, उबेर आणि रॅपिडो ही 3 ॲप सध्या मार्केटमध्ये खूप जोरात चालू आहेत। तर त्याच्यात तुम्ही आपले रिक्षा ड्रायव्हरची चुकी काय होते माहिती आहे का मित्रांनो, आपण तिन्ही ॲप चालू करून ठेवतो आणि एका कोणत्या तरी ॲपला आपल्याला बुकिंग भेटते, आपण ती बुकिंग घेतो आणि ती बुकिंग कंप्लीट करायला जातो। पण ते करत असताना आपण काय करतो माहिती आहे का, आपण ती जी 2 बुकिंगची ॲप आहेत, म्हणजे समजा आपल्याला ओलाला बुकिंग मिळाली तर आपण रॅपिडो आणि उबेर ही पण ॲप चालूच ठेवतो। तर त्याच्यातून काय होतं माहिती आहे का, आपण रॅपिडो आणि उबेर याच्या बुकिंग स्किप करतो। तर आपल्याला काय करायचं, त्याच्यावरती जर बुकिंगच आपल्याला ऍक्सेप्ट करायची नसेल, आपल्या गाडीत ऑलरेडी पॅसेंजर बसलेले आहे, आपण आता बुकिंग आपल्याला घ्यायची नाही, तर ती दोन्ही ॲप आपण ऑफ ड्युटी करून टाकायची, बंद करायची। जेव्हा आपण ती गाडीत बसलेलं पॅसेंजर आपल्या उतरेल त्याच्यानंतर आपण जेव्हा आपल्याला बुकिंगची गरज आहे तेव्हा ॲप आपण तिन्ही पण ॲप चालू करून ठेवायची। ज्या कोणत्या ॲपवरती आपल्याला बुकिंग मिळेल ती बुकिंग घेतली की बाकीची 2 ॲप आपण बंद करायची, कारण त्याच्यावरती बुकिंग येऊ द्यायची नाही। कारण आपण काय करतो, बुकिंग घेतो आणि त्या दोन्ही ॲपवरच्या बुकिंग तशाच ठेवतो, आपण स्किप करतो। मित्रांनो, काय होतं इथंच आपलं चुकतं, त्या बुकिंग जेवढ्या आपण बुकिंग स्किप करू ना तेवढा आपला ॲक्सेप्ट रेट कमी होतो। जेवढा आपला ॲक्सेप्ट रेट कमी असेल ना तेवढ्या कंपनीकडून आपल्याला बुकिंग कमी भेटतात आणि जरी आपल्या स्क्रीनवरती बुकिंग आली तरी ते आपल्याला ॲक्सेप्ट होणारच नाही, ती ब्लर पट्टीमध्ये येणार आणि ते आपल्याला भेटणारच नाही। तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, मी सांगितलेलं याचं पालन करा। एक बुकिंग भेटली की दुसऱ्या दोन्ही बुकिंगची ॲप बंद करून टाकायची, त्याच्यावरती बुकिंगच येऊ द्यायची नाही। जेव्हा आपण ड्रॉप करू, ड्रॉप लोकेशनचे आहे ना, समजा अर्धा किलोमीटर आपण आता ड्रॉप करायला आपल्या अर्धा किलोमीटर पुढे अजून अंतर आहे, तर आपण ती दोन्ही ॲप चालू केली तरी चालेल। म्हणजे कसं आपल्याला ती बुकिंग ड्रॉप करायच्या आधी एखादी ॲडव्हान्समध्ये बुकिंग भेटून जाईल। तर हा एक मुद्दा झाला आणि दुसरा एक मुद्दा सांगतो, कधी पण आहे ना आपल्या वॉलेटमध्ये आपण मायनसमध्ये अकाउंट ठेवू नका। कधी आपल्याला जर समजा पेमेंट करायचं असेल ओला, उबेरला, रॅपिडोला,
तर लिमिट लगेच करून टाका. 100-1 रुपये झाले, 50-100 झाले तर लगेच त्यांना पेमेंट करून टाकायचं. मायनसमध्ये जर अकाउंट असेल ना तरी पण आपल्याला ओला, उबेर, रॅपिडो हे बुकिंग देत नाहीत. रॅपिडोचं कसं आहे माहिती आहे का, तर तुम्हाला रॅपिडोचं सांगतो. रॅपिडोचं आहे ना आता सध्या तर 75 रुपये समजा आपल्या मायनसमध्ये असले तर ते आपली ऑन ड्युटीच होत नाही, ते पे केल्याच्या नंतरच ऑन ड्युटी होते. तर तसं होऊ देऊ नका कधीच. आपल्याला आहे ना रोजच्या रोज जरी तुम्ही पैसे भरल्यानंतर अति उत्तम. ओलाचा असू दे, रॅपिडोचा असू दे, उबेरचा असू दे, जास्त मायनसमध्ये जेवढं आपलं अकाउंट असेल ना तरी पण आपल्याला बुकिंग भेटत नाही. हा माझा अनुभव आहे. कारण पहिलं स्टार्टिंगला बघा होतं, स्टार्टिंगला जेव्हा या रिचार्जचं हे नव्हतं तेव्हा कॅश ऑनलाईन पेमेंट डायरेक्ट ॲपमध्येच घ्यायचे. तेव्हा तर आपलं जर अकाउंट मायनसमध्ये असेल ना तर उबेर आपल्याला कॅश ट्रिप देत नव्हतं, फक्त ऑनलाईन ट्रिप द्यायचं. तसंच असतं. तुम्हाला समजा पैसे देणं असेल ना कंपनीला तर कंपनी तुम्हाला शक्यतो ट्रिप देत नाही. तुमचा अकाउंट क्लिअर ठेवा, अकाउंट प्लसमध्ये ठेवा, तर तुम्हाला ट्रिप सारख्या देत राहणार. तर हा एक मुद्दा आहे मित्रांनो. तर अशा मुद्द्यांचं तुम्ही पालन केलं ना तर मित्रांनो खरंच तुम्हाला ट्रिप मिळतील. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तर आता गरमीचा दिवस चालू आहेत मित्रांनो, अशामध्ये पण तुम्हाला एक ट्रिक सांगतो. तर अशामध्ये काय करायचं, तुम्ही तुमचा मोबाईल आहे ना अशा गरमीच्या याच्यामध्ये आपण हँडलवरती मोबाईल लावलेला असतो, समोर काच असते आणि त्याच्यातून मोबाईलवरती उष्णता निर्माण होऊन मोबाईल गरम होतो आणि हँग होतो मोबाईल. तर त्याच्यासाठी पण तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आपला डिस्प्ले आहे ना कधी पण जास्त वेळ चालू ठेवू नका मोबाईलचा. त्याच्यातून आपल्या मोबाईलची आयशी पण खराब होते, तुमच्या बॅटरीला पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मोबाईल पण लवकर खराब होऊ शकतो. तर त्यासाठी काय करा, तुम्ही एकतर मोबाईलच्या आपल्या हँडलच्या वरती कपडा लावा किंवा काय, तर कशा प्रकारे आपला जास्तीत जास्त मोबाईल थंड ठेवता येईल असा प्रयत्न करा. तर तुम्ही काय करा, एकदा बुकिंग चालू केली की मॅप बघून घ्या एकदा, म्हणजे कुठून रस्ता दाखवते, कसं दाखवते, तसं तुम्ही एकदा फॉलो करा आणि स्क्रीन ऑफ करा. त्यांनी काय होते, तुमची बॅटरी पण वाचेल आणि मोबाईलची जी व्हॅलिडिटी आहे ना, तुमची मोबाईलची क्षमता पण म्हणजे चार्जिंग पण फास्ट होईल आणि मोबाईल पण जास्त दिवस चालेल. गरम झाल्याने काय होतं, मोबाईल गरम होऊन लवकर खराब होण्याची शक्यता असते, हँग होतो, तुम्हाला बुकिंग पण लवकर ऍक्सेप्ट होणार नाही त्याच्यातून. तर मोबाईल आपला थंड ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कसं आपल्याला जिथपर्यंत आपल्याला बुकिंग भेटत नाही तिथपर्यंत आपला डिस्प्ले ऑन असतो. अशातून आपल्या मोबाईलचाही चार्जिंगचाही प्रॉब्लेम निर्माण होतो आणि मोबाईलही लवकर खराब होण्याची शक्यता असते. तर गरमीमध्ये मोबाईलची अशा प्रकारे तुम्ही काळजी घ्या. तर अशा 2-3 ट्रिक वापरा मित्रांनो, तुम्हाला ऑटो क्लिकरची गरजच लागणार नाही. मित्रांनो सांगितलेली माहिती बघा कशी वाटते तुम्हाला, नक्की फायदेशीर ठरणार. ऑटो क्लिकरच्या नादाला लागू नका. उद्या काय फ्रॉड झाला तर आपल्याला कोणी 1 रुपये आणून देणार नाही. उद्या आपल्या अकाउंटमधले पैसे गेले तर जे सांगणारे आहेत ते आपल्याला मदत करणार नाहीत की तुम्ही असं पैसे रिकव्हर करा, तसं रिकव्हर करा. काही नसतं मित्रांनो, जे नशिबात आहे ते भेटत असतं. मी तुम्हाला सांगतो, अजूनपर्यंत मी ऑटो क्लिकर वापरला नाही कधी, पण आपला धंदा जेवढं व्हायचं तेवढं होतो. आपल्या करण्यावर असतं, आपण मेहनत केली तर होतं. तर मित्रांनो सांगितलेली माहिती आहे ना, तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. हे ऑटो क्लिकरच्या नादाला तुम्ही लागू नका. खरंच तुम्हाला सांगतो, उद्या फ्रॉड झाला तर आपल्या खरंच आपण रुपया जमा केलेला असतो. उद्या आपल्याला कोण पण साथ देणार नाही. ते काय म्हणतील, हे सांगणारे विकणारे जे आहेत ना ते कोण पण साथ देणार नाहीत. सगळे हात वर करतील. ते आताच सांगतायत, तुमच्या रिक्सवर तुम्ही डाउनलोड करा, असं करा, तसं करा. काय करायचं आपण डाउनलोड करायचे, रिक्स घेऊन कशाला करायचे. आपण काय तेवढं रिक्स घेऊन काय आपण असे करोड रुपये करणार आहे का त्याच्यातनं. ट्रिप कितीचे मारणार आपल्याला, ही नाही तर ती दुसरी कुठल्या कुठली ट्रिप भेटणारच आहे ना आपल्याला. जे नॅचरली धंदा होतो ना तोच चांगला असतो. अति तिथं माती होते म्हणलेलं आहे, कशाला अति तिथं माती. तर अति करू नका, माती झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. जे नशिबात आहे ते मिळणार आहे. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढे सबस्क्राईब कराल तेवढे आमची ऊर्जा वाढते, तर तेवढं आम्हाला व्हिडिओ करायला चांगलं वाटतं की आपलं व्हिडिओ कोणतरी बघते, कुणाला तरी आवडतायत. तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर मित्रांनो आम्हाला पण खच्चीकरण होतं की आपले व्हिडिओ आवडतात का नाही आवडतात लोकांना. तर मित्रांनो तुम्हाला सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आणि तर आपल्या ड्रायव्हरांसाठी काहीतरी चांगली माहिती पोहोचवणे हाच आपला उद्देश असतो. तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा नक्की. तर चला मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र, धन्यवाद.